रात्रीचे 2-3 वाजलेत, मोबाईल बाजूला ठेवला तरी झोप लागत नाही. एक विचार संपत नाही तोपर्यंत दुसरा सुरू होतो. उद्या काय होईल, मी बरोबर केलं का, हे झालं तर लोक माझ्याबद्दल काय विचार करतील, माझ्याकडून पुन्हा चूक झाली तर, आता झोप लागली नाही तर उद्या काय, मला हार्ट अटॅक तर येत नाही, हा कॅन्सर तर नाही, मला काही गंभीर आजार तर नाही, हे विचार थांबतच नाही. याला रेसिंग थॉट्स असं म्हणतात. कदाचित याचं कारण मोबाईल नाही, अँझायटी असू शकते. अँझायटी असताना शरीर थकलेलं असतं पण मेंदू मात्र सुरूच असतो. बरं, या अँझायटीमुळे कॉर्टिसॉल सारखे स्ट्रेस हॉर्मोन जास्त वाढलेले असतात, त्यामुळे शरीर नेहमी अलर्ट मोडमध्ये राहतं. डोळे मिटलेले असताना मेंदू प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये असतो, म्हणून झोप येत नाही. पण थांबा, 1-2 दिवस झोप लागली नाही म्हणजे अँझायटी झालं असं अजिबात नाही. जर झोपताना रोज ओव्हर थिंकिंग होत असेल, दिवसभरही सतत काळजी किंवा भीती वाटत असेल, धडधड, घाम, छातीत जडपणा, श्वास घ्यायला त्रास, मला हार्ट अटॅक आहे का किंवा आजार आहे का, कॅन्सर तर नाही ना, असे विचार वारंवार येत असतील आणि झोपेचा त्रास अनेक आठवडे सुरू असेल तर अँझायटी हे एक कारण असू शकतं. त्यासाठी योग्य तपासणी करून समजून घेणं महत्वाचे आहे. आणि लक्षात ठेवा, झोप न लागण्यामागे अँझायटी एकच नाही, अजून कुठले कारण असतात. त्यासाठी कॅप्शन वाचायचे आणि तुम्हाला झोपेचा नेमका कुठला त्रास होतोय ते कमेंटमध्ये सांगा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्यावरही गाईड करेल. आणि हा व्हिडिओ त्या मित्राला नक्की शेअर करा जो रोज म्हणतो काल पण मला झोपच लागली नाही.